यवतमाळमध्ये 34 मुलींची नोकरीच्या नावाखाली फसवणूक होते आणि नंतर त्यांची विक्री होते। ही फक्त क्राईम नाहीये, हा आपल्या समाजासाठी एक अलार्म आहे। आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणावर ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात समोर आलेला हा कथित ह्यूमन ट्रॅफिकिंगची केस, जिथे अनेक मुलींना नोकरी, पैसा आणि चांगल्या आयुष्याचं स्वप्न दाखवून जाळ्यात ओढल्या गेल्याचा आरोप केलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या परिसरातून समोर आलेल्या कथित मानवी तस्करीच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। बातम्यांनुसार काही आरोपींनी गरीब आणि बेरोजगारीचा फायदा घेत चांगल्या नोकरी आणि महिना 15 ते 20 हजार पगार अशा आश्वासनांनी अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे। एकदा या मुली त्यांच्या ताब्यात गेल्यावर त्यांच्यावर दबाव, धमक्या आणि शोषणासारखे गंभीर प्रकार घडल्याची माहिती समोर येते। काही प्रकरणांमध्ये तर ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीचे व्यवहार झाल्याचेही सांगितले जात आहे। मात्र या सर्व बाबींची सध्या चौकशी सुरू आहे आणि अंतिम सत्य न्यायालयाच ठरवेल। पण या घटनेतून एक मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतोय, आपल्या समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अजूनही खतपाणी मिळतच कसं? हा प्रश्न फक्त एका गावचा किंवा एका जिल्ह्याचा नाहीये मित्रांनो। देशभरात मानवी तस्करीची समस्या गंभीर स्वरूपात अस्तित्वात आलेली आहे। गरिबी, शिक्षणाचा अभाव, नोकरीच्या संधीची कमतरता आणि माहितीची कमतरता यामुळे अनेक कुटुंब सहज फसवली जात आहेत। विशेषतः मुलींना लक्ष्य करून अशा जाळ्या रचल्या जात आहेत, जिथे सुरुवातीला सगळं व्यवस्थित आणि आकर्षक वाटतं, पण नंतर परिस्थिती हाताबाहेर जाते। त्यामुळे इथे गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी। गुन्हेगाराला धर्म, जात किंवा समाज नसतो, तो फक्त संधी शोधतोय आणि म्हणूनच अशा गुन्हेगारांविरुद्ध लढताना समाजाने आता एकत्र येणं गरजेचं आहे। एकमेकांवर संशय घेणे नाही, परंतु यावर उपाय काय आहे तर सर्वात आधी जागरूकता। अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर्सवर लगेच विश्वास ठेवू नका। कुठेही जाण्यापूर्वी कुटुंबाला संपूर्ण माहिती द्या, संपर्क कायम ठेवा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा। आता मुलींना डिजिटल सेफ्टी, सेल्फ अवेअरनेस आणि स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल योग्य शिक्षण देणं आजच्या काळाची गरज बनली आहे। त्याचबरोबर प्रशासनानेही अशा प्रकरणांमध्ये जलद आणि पारदर्शक तपास करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक विलंब हा आणखीन एका आयुष्याला धोक्यात टाकू शकतो। मित्रांनो, शेवटी ही फक्त काही मुलींची गोष्ट नाहीये, ही आपल्या समाजाची परीक्षा आहे। आपण आज जागरूक राहिलो तर उद्या अशा घटना टाळू शकतो, अन्यथा ही भीती कोणत्याही घराच्या दारात येऊ शकते। म्हणूनच सजग रहा, सतर्क रहा आणि या विषयावर खुलेपणाने चर्चा करा, कारण जागरूक समाजच सुरक्षित समाज घडवू शकतो। तर अशा या यवतमाळच्या घटनेतून आपल्याला शिकायला मिळतंय की सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, मुलींपर्यंत पोहोचवा आणि अशा कुटुंबापर्यंत पोहोचवा की कशा पद्धतीने नोकरीचा आमिष असेल, लग्नाचा आमिष असेल किंवा वेगवेगळे आमिष दाखवून फसवल्या जाते। यासाठी बघत राहा, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद।